नमस्कार, मी सोनाली. आज सकाळ सकाळी मी निघाली होती मोठी चौकातील म्हणजे शाहूपुरीतील देवीची महाआरती करायला, म्हणजेच आईसाहेबांची आरती. साताऱ्यातील सुप्रसिद्ध ही देवी आहे बरं का. नवसालाही पावते आणि श्रद्धाही तिच्यावरती खूप आहे सगळ्यांची. हे बघा, गेल्यानंतर ना असं देवीचं दर्शन इतकं अनोख्या रूपामध्ये झालं. छान दिसते ना सकाळ सकाळची देवी. त्यानंतर ना एवढा पाऊस आला, देवीला प्रार्थना करून सुद्धा पाऊस काय थांबत नव्हता. त्यानंतर थोडंसं आडोशाला गेलो, पण हे पहा, देवी दिसत नव्हती पण राक्षस दिसत होता बरं का. त्यानंतर नाशी जात गर्दी एवढी होती पहा. तिथून आम्ही कसं बसं निसटलो आणि पोवई नाक्यावरच्या देवीचं दर्शन केलं. त्यासोबतच आम्ही महाराजांचं सुद्धा दर्शन केलं, कारण पोवई नाक्यावरती महाराजांचं तिथे दर्शन झालं. त्यानंतर ना YC कॉलेजजवळ अशी महाकाली म्हणजे 7वे रूप आहे बरं का, तिथे देवीचे 7वे रूप असे आहे. त्यानंतर गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आणि 10 वाजता सगळं घर आवरून मी निघाली होती कॉलेजवरती, कारण आज होता फॉर्मचा शेवटची डेट आणि माझा स्कॉलरशिपचा फॉर्मसुद्धा भरायचा राहिला होता. हे पावा, पाऊस काहीच नव्हता. त्याच्यानंतर मी गेस्ट लेक्चर होतं म्हणून गेले होते, पण हे का बसायला जागाच नव्हती. मग शेवटी आम्हाला खालून वरच्या हॉलमध्ये त्या धमके सर गेस्ट आले होते आमचे. हे गेस्ट काही लांबचे नव्हते, ते मैत्रिणीचेच मिस्टर होते. त्याच्यानंतर नाही पहा, घरी आले तर एवढं आभाळ आलं होतं. पाऊस येत होता तरी पण दांड्या खेळायचा आनंद बघा. दांड्या खेळायला जायचं होतं. पाऊस चालू असताना सुद्धा आम्ही दांड्या खेळायला गेलो होतो. थोडासा पाऊस थांबला, देवाने आत्ता तरी माझी प्रार्थना ऐकली आणि थोड्याशा दांड्या वगैरे खेळल्या. ते इतके अनोखे रूप केले होते ना सगळ्यांनी. असं हे बघा, ह्यात तर एक बँडेज लावण्यात आला होता. इतके डेंजरस रूप होते. पुष्प वगैरे असं अनोखे स्टाईल होते. धन्यवाद.